गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. मराठी भाषेला अनेक साहित्यिकांचा वारसा लाभलेला आहे. यातील एक कवयित्री त्यांच्या निसर्ग, बालपण, दैनंदिन जीवन आणि स्त्रियांचं भावनाविश्व लोकांसमोर आणण्यासाठी आजही प्रसिद्ध आहेत. आजच्या फेमिनिझममधील पायाभरणी त्यांनी आपल्या लेखनातून केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं, कवितेने तुम्हाला काय दिलं? त्यावर त्या म्हणाल्या, कवितेने माझ्या शब्दांना बळ दिलं, त्यामुळे मला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करायला सुचल्या. नंतर दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही कवितेला काय दिलं? यावर त्याने उत्तर दिलं, मी कवितेला पूर्ण आयुष्य दिलं. यावरून लेखनाबद्दल त्यांना असणारी जाणीव आपल्याला दिसून येते. कदाचित काही लोकांनी ओळखलं असेल की आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्याबद्दल. इंदिराबाईंचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कोल्हापूर बेळगाव जवळील तवंदी या गावात झाला. डोंगर माथ्यावरील गाव असल्यामुळे या गावात निसर्ग भरभरून होता. लहानपणी काही काम नसलं की इंदिराबाई रानात जात, शेतात जात, गावातल्या ब्रह्माच्या देवळात आणि तिथल्या बागेत जात, मोर बघायला जात. त्यामुळे साहजिकच निसर्गाची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली आणि नंतर ती त्यांच्या कवितांमधून दिसायला लागली. गावात राहत असल्यामुळे वाचायला शिकल्यावर त्यांच्या वडिलांकडची पुस्तकं इंदिराबाईंनी वाचायला सुरुवात केली. कोल्हापूरमधील राजाराम विद्यालय आणि त्यानंतर पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. याच दरम्यान रवी किरण काव्य मंडळाचं काम इंदिराबाईंनी अगदी जवळून बघितलं. त्यातील माधव जुलियन आणि कवी यशवंत यांचं लिखाण त्यांना विशेष आवडू लागलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना इंदिराबाईंची भेट नारायण संत यांच्याशी झाली. 1935 साली त्या दोघांचा विवाह झाला. 1940 साली सहवास हा नारायण आणि इंदिरा संत या उभयतांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. हा इंदिराबाईंचा पहिला कविता संग्रह होता. सहवासमध्ये नारायण संतांच्या 25 कविता आहेत तर इंदिराबाईंच्या 37 कविता आहेत. यातील बहुतांश कविता प्रेमाच्याच आहेत. इंदिराबाईंच्या एका मैत्रिणीने महिला नावाचं मासिक सुरू केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी एखादी गोष्ट लिहावी असा आग्रह धरला होता. आत्तापर्यंत कविता लिहिणाऱ्या इंदिराबाईंनी आधी कधीच गद्यलेखन केलेलं नव्हतं. पण मैत्रिणीच्या आग्रहाखातर पाखरांचा संसार या नावाची पहिली गोष्ट त्यांनी मासिकासाठी लिहिली. मग त्यांनी इतर मासिकांसाठी सुद्धा गद्यलेखनाला सुरुवात केली. इंदिराबाईंचे कदली, चैतू, शामली हे 3 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. याचबरोबर गर्भरेशमी, शेला, मेंदी, रंगबावरी, मरवा, मृगजळ, बाहुल्या, निराकार, वंशकुसुम असे 9 कविता संग्रह तसेच घुंगुरवाळा ही कादंबरीसुद्धा प्रकाशित झाली आहे. त्यांच्या अजून नाही जागी राधा, उंच उंच माझा झोका, रक्तामध्ये ओढ मातीची, बाळ उतरे अंगणी, नको नको रे पावसा अशा काही कविता संगीतबद्ध सुद्धा करण्यात आल्यात. 1946 साली नारायण संतांचं आकस्मिक निधन झालं. त्यावेळेला 3 मुलांची जबाबदारी त्यांच्या एकटीवर आली. बेळगावमध्ये एक अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून कामाला लागल्या आणि त्याच महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. मुलांची आणि संसाराची जबाबदारी एकटीवर होती. त्याचबरोबर महाविद्यालयातील काम हे सगळं सांभाळून त्यांनी लिखाण काही थांबवलं नाही. उलट त्या लिखाणाशीच किती समरस झाल्या हे त्या काळातील त्यांच्या कवितांमधून आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. एका मुलाखतीत इंदिराबाईंनी सांगितलं होतं की त्यांना हवं तेव्हाच कविता लिहित असत. म्हणजे कविता लिहिण्यासाठी काही प्रेरणा मिळाली की त्या लिखाणाला सुरुवात करत. आत्ता वेळ आहे किंवा एखादं चांगलं अथवा करुण दृश्य दिसतंय म्हणून कविता लिहूयात असं त्यांनी कधी केलं नाही. इंदिराबाईंच्या या लेखन पद्धतीमुळे त्यांच्या कविता आजही रसिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. शेला, मृगजळ आणि रंगबावरी या कविता संग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेत. याचबरोबर 1984 साली गर्भरेशमी या कविता संग्रहासाठी त्यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. माणसाच्या भावविश्वाला शब्दांची भाषा प्रदान करणाऱ्या इंदिराबाईंचं लेखन
सदैव रसिकांच्या मनावर राज्य करेल. इंदिराबाईंची कुठली कविता तुम्हाला आवडते हे आम्हाला जरूर कळवा. तसंच आजचा हा भाग कसा वाटला हे कळवायला सुद्धा अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.